नमस्कार. सर्वांचाच आवडता आणि अत्यंत पवित्र असा श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा हा महिना आहे. तर या महिन्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. एक वेळेस जीव गेला तरीही चालेल, पण श्रावण महिन्यात या 4 वस्तू कोणालाही देऊ नका. 99% लोकांना माहीतच नाही. यामुळे लक्ष्मी राहणार नाही, दारिद्र्य दुःख देखील येऊ शकते. आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडत असतात, तर त्या करायच्या नाही आहे. तर अशा कोणत्या 4 वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण महिना कधी सुरू होत आहे हे देखील थोडक्यात बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. या महिन्यात निसर्ग हिरवागार होत असतो. वातावरण सकारात्मक ऊर्जेने प्रवाहित असते. श्रावणात व्रतवैकल्य करणे, पूजा अर्चा करणे, दानधर्म करणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु शास्त्रानुसार या पवित्र महिन्यात काही ठराविक वस्तू इतरांना देणे किंवा दान करणे हे देखील अशुभ मानले जाते. तर कोणत्या वस्तू आहेत ते आपण बघूयात, कारण खूप महत्त्वाचे हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे. कधीकधी आपल्याकडून कळत नकळत काही चुका घडतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कालांतराने विपरीत परिणाम भोगावे लागतात. तर हे होऊ नये यासाठी तुम्ही आधीच हे नियम पाळणे गरजेचे आहे. श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात केलेली शिवभक्ती थेट महादेवापर्यंत पोहोचत असते. पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यातच समुद्रमंथनातून निघालेले हलाहल हे विष महादेवांनी प्राशन करून विश्वाचे रक्षण केले होते. त्यासोबतच या महिन्यातील सर्व सोमवारी म्हणजेच श्रावण सोमवारी उपवास करून महादेवाला जलाभिषेक केल्याने किंवा बेलपत्र वाहिल्याने सर्व इच्छा या लवकर पूर्ण होतात. हा महिना श्रावणसरी आणि निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ असतो, जो मानवी मनाला शांततेसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला तर महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. तर हा श्रावण महिना 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्टला असून दुसरा 24 ऑगस्ट, तिसरा 31 आणि चौथा 7 सप्टेंबर रोजी असणार आहे. आणि 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी देखील साजरी केली जाणार आहे. इतका महत्त्वाचा यावर्षीचा हा श्रावण महिना ठरणार आहे, कारण या दिवशी नागपंचमी आणि श्रावण पहिला सोमवार एकाच दिवशी आलेले आहेत. अनन्यसाधारण महत्त्व या महिन्याचे वाढलेले आहे. श्रावण महिन्याला धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी 108 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. महादेवांनी या तपस्येवर प्रसन्न होऊन श्रावण महिन्यातच देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. त्यामुळे हा महिना वैवाहिक सुखासाठी देखील सर्वोत्तम मानला जातो. श्रावण हा महिना हिंदू धर्मातील सणांचा राजा मानला जातो. या एकाच महिन्यात मंगळागौरी व्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारखे मोठे सण येतात. या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मंत्रोच्चार करायचे आहेत, जास्तीत जास्त महादेवाची सेवा करायची आहे. कारण या महिन्यात वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये सत्वगुण म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढवत असतो. त्यामुळे ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मानसिक तणाव दूर होतो, आत्मिक बळ मिळते आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. घरामध्ये शांती देखील लाभणार आहे आणि शिवांचे आशीर्वाद मिळतील. माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील, कारण सकारात्मकता तुमच्या घरामध्ये निर्माण होणार आहे. आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता, स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी कायम टिकून राहत असते. तर तुम्हाला हे देखील एक छोटासा नियम पाळायचा आहे. जास्तीत जास्त मंत्रजप करायचा आहे. महादेवाची खूप जास्त सेवा करा, निश्चितच त्याचे फळ तुम्हाला मिळत असते. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष असणार आहे, कारण आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र हा महिना, महादेवांना अतिशय प्रिय असलेला हा श्रावण महिना. तर हा म्हटला की हिरवळ, सर्वत्र ठिकाणी प्रसन्न वातावरण हे निर्माण झालेले असते. या महिन्यामध्ये काही विशेष गोष्टी आहेत ज्याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे तेच बघणार आहोत. तर श्रावण महिन्याचे शास्त्रीय आणि धार्मिक महत्त्व आणि अनन्यसाधारण तुम्हाला महत्त्व माहीत आहे ना, की महादेवाची पूजा, अभिषेक कसा करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रावण महिन्यात अशा कोणत्या 4 वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही, ज्या तुम्ही चुकूनही कोणाला देऊ नयेत. श्रावण महिना हा भगवान शिवाचा आणि माता पार्वतीचा हा महिना मानला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल नावाचे विष बाहेर पडले, तेव्हा संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी महादेवाने ते स्वतः विष प्राशन केले. परंतु आपल्या कंठात धारण केल्यामुळे महादेवांचा कंठ हा निळा पडला होता. तेव्हापासून त्यांना निळकंठ असे नाव पडले.
या विषाच्या तीव्र दाहकतेमुळे महादेवांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. सर्व देवी देवतांनी महादेवाच्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी त्यांच्यावर अभिषेक केला, जलाभिषेक केला आणि शीतलता प्रदान करण्यासाठी वनस्पती जसे बेलपत्र, शमीचे पत्र किंवा शमीची पाने अर्पण केली. हा संपूर्ण प्रकार श्रावण महिन्यातच घडला, म्हणून अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करणे, दुग्धाभिषेक करणे, त्यासोबतच बेलपत्र वाहणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. जो भक्त या महिन्यामध्ये महादेवाची खरी मनाने भक्ती करेल त्याच्या सर्व मनोकामना या 100% पूर्ण होतच असतात. त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे, समस्या, विघ्न हे कायमस्वरूपी निघून जातात. महादेवाची पूजा, अभिषेक कसा करावा तर श्रावण महिन्यात दररोज किंवा विशेषतः श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पांढऱ्या रंगाचे वस्त्र असेल ते देखील परिधान केले तरीही शुभ ठरेल. त्यानंतर घरातील देवांची पूजा करायची आहे आणि शिवमंदिरात जाऊन देखील तुम्हाला महादेवाची पूजा करता येईल. तुमच्या घरामध्ये जर महादेवाची पिंड असेल तर त्याच्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावर जल अर्पण करायचे असते. गंगाजल अर्पण केले तरी उत्तम ठरेल किंवा मग दूध, दही, तूप, साखर, मध हे पंचामृत देखील तुम्ही अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाला चंदन अर्पण करायचे आहे, बेलपत्र अर्पण करायचे आहे. बेलपत्र हे कुठेही फाटलेले नसावे, किडलेले नसावे, स्वच्छ हिरवेगार बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला त्यावर ओम नमः शिवाय असे लिहून जर वाहता आले तर नक्की वाहा, ते देखील शुभ ठरणार आहे. बेलपत्रासोबतच पांढरी फुले अर्पण करावीत. धोत्र्याचे फूल मिळाले तरीही उत्तम आहे. भस्म, अक्षता महादेवांना अर्पण कराव्यात. पूजेदरम्यान सतत ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप देखील करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरी चालेल, शिवस्तुती वाचली तरी चालेल, शिवलीलामृताचे पारायण केले तरीही उत्तम ठरेल. तुम्हाला शिवलीलामृताचे पारायण संपूर्ण व्यवस्थित ओवीसह ऐकायचे असेल तर माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर आहे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे, त्यामुळे त्यावर जाऊन ऐका. अतिशय उत्तम असते. श्रावण महिन्यात जर तुम्ही शिवलीलामृताचे पठण केले तर तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते, त्यामुळे हे देखील तुम्ही नक्की करा. महादेवांना अत्यंत प्रसन्न करणारे हे जर तुम्ही केले काम तर 100% तुमच्या आयुष्यात कुठलीही समस्या राहणार नाही. चला तर महत्त्वाचा विषय म्हणजे 99% लोकांना माहीत नाही की श्रावण महिन्यात अतिशय पवित्र आणि सात्विक या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास टिकवून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या 4 वस्तू तुम्हाला कोणालाच द्यायच्या नाही आहे. तुमचे शेजारी असो किंवा नातेवाईक असो किंवा कोणीही असो, त्यांना तुम्हाला द्यायचे नाही आहे. तर ते आता आपण बघूयात. यामुळे काय होईल, घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात, असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते, कामं देखील तुमची पूर्णत्वाला जात नाहीत, कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात. तर हे होऊ नये यासाठी तुम्हाला त्या वस्तू जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व पाहिलेले आहेत. कोणती सेवा करावी ते देखील पाहिलेले आहेत. मंत्रोच्चार कोणते म्हणावे हे देखील पाहिलेलं आहे. आता हा देखील खूप महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे हा देखील विषय तुम्हाला सोडायचा नाही आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे. तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे दूध किंवा दही. श्रावण महिन्यात महादेवांना दूध आणि पंचामृताचा अभिषेक केला जातो, परंतु या महिन्यात दूध किंवा दह्याचा थेट संबंध महादेवाच्या पूजेशी असतो, सात्विकतेशी असतो. शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी किंवा श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी आपल्या घरातील दूध किंवा दही कोणालाही, नातेवाईक असो किंवा शेजारी, कोणालाही तुम्ही दान म्हणून दिले किंवा उसने म्हणून दिले तर तुमच्या घरामध्ये असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. संध्याकाळी दूध किंवा दही दुसऱ्याला दिल्याने घरात बरकत राहत नाही आणि माता लक्ष्मी देखील कोपत असते, म्हणून तुम्हाला दूध, दही कोणालाही द्यायचे नाही आहे. जर दुधाची गरज असेल तर त्यांना बाजारातून विकत आणून द्या, परंतु घरातील वापरलेले दूध, आपण जे वापरण्यासाठी काढलेले असते ते दूध किंवा दही दुसऱ्यांना देणेही टाळावे. कारण महादेवांना दुग्धाभिषेक केला जातो. या महिन्यात घरातून दूध किंवा दही कोणालाही फुकट किंवा उधार दिल्यास घरातील लक्ष्मी आणि आरोग्य धोक्यात येत असते. त्यानंतर दुसरा आहे पांढरे कपडे. पांढरा रंग हा चंद्र आणि शुक्राशी संबंधित आहे. श्रावण महिन्यात पांढरे वस्त्र कोणालाही दिल्याने कुंडलीतील चंद्र हा कमजोर होत असतो आणि मानसिक तणाव देखील वाढू शकतो. त्यानंतर अजून एक वस्तू आहे ती म्हणजे मोहरी किंवा मोहरीचे तेल. मोहरी किंवा मोहरीचे तेल शनिदेवाशी संबंधित आहे. श्रावण महिन्यात महादेवासोबतच शनीचीही कृपा टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला कोणालाही मोहरीचे तेल हे द्यायचे नाही आहे. त्यामुळे या वस्तू घरातून बाहेर दिल्यास आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही मोहरीचे तेल देखील देऊ नका किंवा मोहरी देखील कोणी मागितली तरीही देऊ नकात. त्यानंतरची वस्तू आहे झाडू. माता लक्ष्मी हे झाडूचे स्वरूप मानले जाते.
त्यामुळे श्रावण महिन्यात स्वतःच वापरलेला झाडू किंवा नवीन झाडू कोणालाही दिल्यास घरामध्ये बरकत किंवा पैसा हा टिकून राहत नाही. त्यामुळे तुम्हाला चुकूनही कोणाला झाडू देखील द्यायचा नाही आहे. श्रावण महिन्यात घरात नवीन झाडू आणणे शुभ मानले जाते, परंतु घरातील झाडू बाहेरच्या व्यक्तीला देणे म्हणजे स्वतःच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याला देण्यासारखे आहे. असे केल्याने घरात आर्थिक चणचण भासते, पैशाचा आवक थांबतो. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची वस्तू आहे जी म्हणजे तुम्ही घरामध्ये दररोजच वापरता आणि स्वयंपाकघरामध्ये नेहमी वापरली जाते, ती सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. मीठ ही अशी वस्तू आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते, वास्तुदोष दूर करते. ज्योतिषशास्त्रात मिठाचा संबंध हा थेट राहू आणि शनीशी जोडला गेलेला आहे. श्रावण महिन्यात विशेषतः संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कोणालाही घरातील मीठ उसने देणे किंवा मोफत देणे हे अत्यंत चुकीचे ठरू शकते, कारण श्रावण महिन्यात घरातून मीठ दुसऱ्यांना दिल्यास, दुसऱ्याच्या हातामध्ये दिल्यास घरातील सुख शांती नष्ट होते, कर्जाचा भार वाढतो आणि घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे हे सुरू होतात. जर कोणाला मिठाची खूपच गरज असेल तर तुम्ही मिठाची पुडी विकत घेऊन द्या, परंतु तुमच्या घरातील मिठाच्या डब्यातून मीठ काढून कोणालाही देणे पूर्णपणे टाळावे. कारण तुम्हाला याचे वास्तुशास्त्रीय महत्त्व तर माहीतच असणार आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा तर नष्ट करतेच, परंतु मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झाली होती. माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे आणि मीठ देखील. त्यामुळे मिठाला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. जर तुम्ही अशा सात्विक आणि शुभ महिन्यामध्ये कोणालाही मीठ दिले तर तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांना दिल्यासारखे होते, म्हणून तुम्ही चुकूनही मीठ द्यायचे नाही आहे. घरातच काचेच्या वाटीत खडे मीठ किंवा कोणतेही साधे मीठ जरी तुम्ही भरून ठेवल्यास घरातील वास्तुदोष हा दूर होतो, राहू केतूचा अशुभ प्रभाव हा कमी होतो. त्यामुळे तुम्ही मीठ घरामध्ये छोट्याशा एका वाटीमध्ये भरून ठेवा. हा छोटासा उपाय देखील श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. कधीही एका हाताने दुसऱ्या व्यक्तीच्या हातात थेट मीठ देऊ नये. असे केल्यास दोन व्यक्तीमध्ये भांडणे होतात अशी देखील मान्यता आहे. म्हणजे घरातल्या घरात देखील तुम्ही हा छोटासा नियम नेहमीसाठी पाळायचा आहे. सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या वेळी कोणालाही मीठ उधार देणे किंवा घेणे हे दोन्ही वर्ज्य आहेत. यामुळे घरातील आर्थिक समृद्धी चालली जाते आणि घरामध्ये गरिबी येते. त्यामुळे हे देखील करू नका. त्यासोबतच काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यातच तुम्ही मीठ भरून ठेवावे. मिठाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे श्रावण महिन्यात कोणालाही चुकूनही मीठ तुम्हाला उसने द्यायचे नाही आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला तर अजिबातच द्यायचे नाही आहे. कोणत्याच वेळेला तुम्ही श्रावण महिन्यात मीठ हे कोणाला देऊ नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाची अजून एक वस्तू आहे ती म्हणजे हळद आणि कुंकू. ही खूप महत्त्वाची सौभाग्याचे अलंकार मानली जाणारी वस्तू आहे. साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक देखील हळदी कुंकाला मानले जाते, म्हणून श्रावण महिन्यात घरातील देवघरामध्ये पूजेमध्ये वापरले जाणारे हळद कुंकू संध्याकाळच्या वेळी कोणालाही उसने देऊ नका. कारण श्रावण सोमवारी कोणालाही उसने देणे किंवा दान म्हणून देणे हळदी कुंकू जर दिल्यास घरातील सौभाग्य आणि वास्तूतील सुख समृद्धी कमी होते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे हे करू नका. त्यानंतर आहे सुई आणि धागा. तर श्रावण महिन्यात कोणालाही सुई धागा द्यायचा नाही आहे. पवित्र काळ हा श्रावण महिना असतो. सूर्यास्ताच्या वेळी किंवा पूजेच्या दिवशी घरातील सुई धागा कोणालाही देऊ नये, कारण घरातील संबंध जोडणारे हे प्रतीक मानले जाते. श्रावण महिन्यात घरातून सुई धागा बाहेर दिल्यास घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात, नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पैशांचे पॉकेट. आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे की संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घराच्या बाहेर देऊ नयेत. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात देखील तुम्हाला तिजोरीतील जे काही तुमचे पैसे असतील ते कोणालाही द्यायचे नाही आहे किंवा तांदूळ देखील कोणाला देऊ नका. श्रावण सोमवारी घरातील अक्षता किंवा नाणे कोणाला उसने दिल्यास तुमच्या घरामधील अन्नपूर्णा देखील नाराज होऊ शकते किंवा मग माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यानंतर लोखंडाचा संबंध हा शनिदेवाशी आणि राहूशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात लोखंडाची देवाणघेवाण केल्यास घरात वास्तुदोष हा उद्भवू शकतो, आर्थिक नुकसान होऊ शकते, असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात, घरामध्ये वास्तुदोष तुम्हाला लागू शकतो. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्यासोबतच अजून एक, तुम्ही वापरलेली कोणतीही वस्तू दुसऱ्याला देऊ नका. कारण श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्याला आपण वापरलेले दागिने असो किंवा कपडे असो दुसऱ्याला दिल्यास स्वतःची ऊर्जा ही नष्ट होत असते, सकारात्मक ऊर्जा. आणि श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेमध्ये आपल्या शरीरामध्ये आणि वस्त्रामध्ये एक सकारात्मक लहरी निर्माण झालेल्या असतात, सात्विक ऊर्जा निर्माण होते. आपले वस्त्र किंवा दागिने दुसऱ्याला दिल्यास आपले सात्विक ऊर्जा ही आपल्या अंगातून शरीरातून निघून जाऊ शकते, म्हणून तुम्ही देऊ नकात. त्यासोबतच घरातील स्वयंपाकघरातील जी भांडी असतात ती देखील द्यायची नाही आहे, लोखंडाच्या वस्तू द्यायच्या नाही आहेत, लोणची देखील तुम्हाला द्यायची नाही आहे. अशा अनेक वस्तू आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, या तुम्हाला द्यायच्या नाही. परंतु मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या 4 वस्तू तर अजिबातच कोणालाच देऊ नका.
जर तुम्ही हे नियम मनोभावे श्रद्धेने पाळले तरच संपूर्ण श्रावण महिन्याचे फळ तुम्हाला मिळेल, उपायांचे फळ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. आपल्या जीवनामध्ये सतत अडीअडचणी, दुःखांचा सामना आपल्याला करावा लागू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे नियम आवर्जून पाळायचे आहे. त्यासोबतच श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांवर महादेवाची कृपा अखंड राहावी हीच महादेवाचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ संपवते. हे नियम नक्की पाळा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.